सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। कार्यक्रम झाले, बरेच आंदोलन केली, बरेच मोर्चे काढले, एखाद्याची वाजवायची म्हणली मला वाजवायची सुद्धा। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पहिल्यापासून माझ्याबरोबर असताना संभाजी पाटील एकदम पहिल्यापासून मनसेमध्ये काम चालू केलेलं असताना आम्ही मनसेतनं ज्या ज्या वेळेस आंदोलन करण्याची वेळ आली, ज्या ज्या मोर्चे काढण्याची वेळ आली, ज्या ज्या विधायक कामं करण्याची वेळ आली, त्याच्यावेळेस संभाजी पाटील हे बरोबर आमदार। मुळात संभाजीबद्दल बोलायचं म्हटलं, संभाजी पाटलांबद्दल बोलायचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे। प्रामाणिकपणा, कष्टाची भावना आणि जिद्द हे घरातून चालू झाले। संभाजीरावांचे वडील आणि आई या दोघांच्याकडे बघितल्यानंतर खरोखरच मायबापांची आठवण येते की असे वडील आणि आई सगळ्यांना मिळाले। कष्टातून घर उभं केलं आणि कष्टातून ही दोन मुलं उभी केली। या दोन मुलांना अजून पण कुठली गरज लागली तर आई वडील ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात। आणि भाव असावा तर संभाजीसारखा आणि भाव असावा नवनाथसारखा, हे दोघं भाऊ
एकमेकाला साथ देणारे, कायमस्वरूपी एका जीवानं मारणारे लोक दोघं भाऊ. कोणत्याही पद्धतीची अडचण एकाला आणि दुसरा लांब बोलतो, असे भाऊ सगळ्यांना मिळावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या वेळेस माझ्यावरती कुठलं संकट येईल, ज्या वेळेस कुठल्या आंदोलनाची वेळ येईल, त्यावेळेस संभाजीचा प्रत्येक गोष्टीत खरीचा वाटा हा संभाजी पाटलांचा राहतो आणि कायमस्वरूपी राहणार. कित्येक आंदोलनं केली, कित्येक मोर्चे काढले. मोर्चे काढत असताना सुद्धा एखादी जबाबदारी संभाजीकडे केली की ते नाही म्हणणे नाही. संभाजी काय तयारी झाली तर दादा 200 गाड्यांची माझ्याकडे तयारी आहे, साधारण 2000 रुपये माझ्याकडे येतील. संभाजीला सांगितलं संभाजी हे आंदोलन करायचे, अमुक ही गोष्ट फुटली पाहिजे, तर 15व्या मिनिटात ते कार्यक्रम करून माघारी यायचा. एकदा तर राजसाहेबांना अटक होणार होती आणि अटक झाल्यानंतर काही आंदोलनाचा भाग म्हणून एसटी गाड्यांचा आम्ही तोडफोड चालू केली होती किंवा एसट्या फोडणे एक आंदोलन होतं, ते आंदोलन करायचं. तर जिथे एसटी फोडली तिथं समोर एसटी फोडून शेजारी उभं पोलिसांच्या वर्षी कळून द्यायचं नाही एसटी फोडली का काय केले. बरेच केसेस आमच्यावरती आंदोलनात्मक केसेस, असे चुकीच्या केसेस नाही, बरेच केसेस आमच्यावरती दाखल झाल्या. त्या केसेस सुद्धा आता बऱ्यापैकी नील झाल्या. परंतु धाडसा उभा राहणारा मुलगा संभाजी प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणेनं आणि धाडसा उभा राहणारा संभाजी याला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दीर्घ आयुष्य लाभो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद. आज या ठिकाणी आपले सर्वांचे मित्र संभाजी पाटील वाढदिवस शक्यतो कोण कोणाला सांगत नाही. मी विचारलं की वाढदिवस आहे, 32व्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि युवा सेनेचे धडाडीचे अध्यक्ष, कामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय रणजितसिंह भोसले, व्यासपीठावर अवधूत माझ्याबरोबर आलेले शिक्षक संघटनेचे नेते आणि पुणे माध्यमिक पतसंस्थेचे माजी चेअरमन आर.वाय. जाधव सर, त्याचबरोबर अवधूत आमच्याबरोबर आलेले संभाजीचं कमी वयामध्ये रणजितसिंह भोसलेंच्या साथीनं आंदोलनाच्या माध्यमातून असू द्या, सर्वसामान्यांच्या जनतेच्या हिताच्या प्रश्नावर असू द्या, या गोष्टी आंदोलन करताना एक सामान्य कार्यकर्ता जीव ओतून संघटनेसाठी काम करताना मी पाहिलेलं एक सामान्य कार्यकर्ता. सांगली जिल्ह्यातलं आटपाडी तालुक्यातलं एक कामतसारखं गाव आणि त्या गावाहून साताऱ्यात आल्यानंतर ते सातारावासी झाले आणि कधीही वाटलं नाही की ते सांगलीचे आहेत. आपले सातारकर म्हणून सातारकरांनी त्यांना सामावून घेतलं आणि तो जिव्हाळा, तो प्रेम त्यांनी निर्माण केलं. हे करत असताना त्यांचे थोरले बंधू नवनाथ पाटील मोठ्या जिद्दीनं तो काम करत असतोय. त्या कामामध्ये त्याला सातत्यानं पाठबळ देण्याचं बंधू म्हणून काम केलं आणि बंधू नसले तरी बंधुतुल्य प्रेम करून रणजितसिंह भोसलेंनी प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्याची भावना आणि बरोबर घेऊन जाण्याची भावना त्याच्या बाबतीत ठेवली. आज अशा या हरहुन्नरी आणि सांगली सारख्या जिल्ह्यातलं येऊन सातारसारख्या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं एक आपलं वेगळं स्वतंत्र अस्तित्व असं उभं करायचं ते त्यांनी करून दाखवलं. संभाजीच्या पाठीमागं आपल्या सर्वांचं दैवत आणि आपल्या सर्वांच्या ताकदीवर ज्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं ते श्रीमंत छत्रपती उदयन महाराज त्याच्या पाठीशी खंबीरपणे. त्याचबरोबर सातारा जावली विधानसभेचे आमदार
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले सुद्धा ताकदीनं त्याच्या पाठीमागे होते. आज या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शंभूराज देसाई साहेब सुद्धा सातत्यानं त्याच्या पाठीशी रणजितसिंह आणि संभाजीला कायमस्वरूपी ताकद देण्याची पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांनी निश्चितपणानं काम केलं. आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र महाबळेश्वर तालुक्यातल्या दरी खोऱ्यातून असलेल्या एका छोट्या गावातून आपल्या या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माननीय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना जो बहुमान मिळाला त्या एकनाथराव शिंदे साहेबांची सुद्धा ताकद रणजितसिंह आणि संभाजीच्या पाठीमागे आहे. संभाजी तुला काळजी करायचं काम नाही. महाराष्ट्रातले दिग्गज आणि ज्यांचं सर्वसामान्य जनतेमध्ये समाजामध्ये हृदयामध्ये स्थान आहे अशी मंडळी सर्व तुझ्या पाठीशी आहे. आज या ठिकाणी मयुरी देशमुख मयुरी पिसाळ अत्यंत चांगल्या पद्धतीने एक तरुण वर्गामध्ये काम करते. तिनं आधी अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रास्ताविक करताना मी तिला पाहिलेले. आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण संभाजीला आशीर्वाद प्रेम एक मैत्रीची जिव्हाळा आपुलकी देण्यासाठी या ठिकाणी जमलात. संभाजी या ठिकाणी रणजितसिंहाच्या साथीनं आणि सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादानं या ठिकाणी तुला जे समाजकारणामध्ये राजकारणामध्ये ज्या वेळेला मदत लागेल ती मदत करण्याचं काम अभिवचन या ठिकाणी मी तुला देतो. परंतु हे काम करत असताना सर्वसामान्यांसाठी दीन दलित दुबळे सगळ्यांना बरोबर घेऊन तू काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता असल्यामुळं मनापासूनची भावना या ठिकाणी तुझ्या संदर्भात मी व्यक्त केली. आज छत्रपती उदयन महाराजांच्या वतीनं आणि सर्वच नेते मंडळींच्या वतीनं मनापासूनच्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुझ्या वाढदिवसासाठी मनापासून हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यांचा वाढदिवसाचा आदर्श सोहळा निर्मल कार्यालयात घेतला होता. विविध पक्षाच्या मित्रमंडळी, नेते, अध्यक्ष, संघटनेचे मित्रमंडळी यांनी इथे उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचं प्रेम असंच प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्यावर राहिलं पाहिजे. त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद, तुमच्यासारख्या पत्रकार बंधूंचा असंच पाठिंबा मला कायम मिळत राहावा हीच आमची इच्छा आहे.